नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण शिकणार आहोत घातांक आणि घनमूळ चॅप्टर मधला सराव संच 3.2. याआधी आपण 3.1 सराव संच शिकलो, तर तो बघितला नसेल तर तुम्ही बघून घ्या. आता आपण 3.2 शिकूया. तर बघा, इथं आपल्याला काय हे सारणी पूर्ण करायची, सारणी दिलेली आहे. हे बघा, आपल्याला काय दिले आहे, सारणी दिली आहे. ही सारणी आपल्याला काय करायची, पूर्ण करायची आहे. तर इथं पहिली संख्या दिली आहे त्यांनी 225. त्याच्या डोक्यावर काय आहे, 302 आहे. 225च्या डोक्यावर काय आहे, 302 आहे. हे बघा, तर आपल्याला काय लिहायचं, कितव्या मुळाचा कितवा घात. ते 225च्या वर्गमूळाचा घन हा 1/2 म्हणजे काय असते, वर्गमूळ असते. ठीक आहे. तर जे छेदस्थानी असते त्याला काय म्हणतात, मूळ म्हणतात, आणि जे अंशस्थानी असते त्याला घात म्हणतात. हे लक्षात ठेवा. तर हे 225 याच्या डोक्यावर 302 म्हणजे हे काय झालं, हे मूळ झालं आणि हे झालं घात. आणि हे छेदस्थानी जे असते ते मूळ म्हणजेच काय, 225च्या वर्गमूळाचा घन. हा 1/2 म्हणजे काय झाला, वर्गमूळ, आणि घन म्हणजे हे 3. आता दुसऱ्या प्रकाराने कसं लिहिलंय बघा, 225च्या घनाचे वर्गमूळ. ह्या घनाचे काय, वर्गमूळ, 225च्या घनाचे वर्गमूळ. आता आपल्याला काय दुसरं लिहायचं आहे. 45च्या डोक्यावर त्यांनी 4/5 दिले आहे, म्हणजे 45ला घात 4/5. तर आपल्याला कितव्या मुळाचा कितवा घात ते लिहायचं आहे. तर बघा, पहिल्यांदा काय संख्या लिहून घ्यायची असते. तर पहिल्यांदा आपण टेबल पहिल्यांदा संख्या लिहायची. जे पण दिली आहे, काय दिलं आहे आपल्याला, 45. मग नंतर काय, कितव्या मुळाचा कितवा घात आहे. तर मूळ म्हणजे काय, हे जे छेदस्थानी दिलं आहे हे मूळ. तर काय झालं, 45च्या 5व्या मुळाचा, 45च्या 5व्या मुळाचा कोणता घात. घात म्हणजे हा जो अंशस्थानी असते तो घात, म्हणजे काय, चौथा घात. मूळ म्हणजे छेदस्थानी आणि घात म्हणजे काय असते, अंशस्थानी असते. हे लक्षात ठेवायचं. आता दुसऱ्या पद्धतीने लिहायचे, कितव्या घाताचे कितवे मूळ, कितव्या घाताचे कितवे मूळ. तर बघा, आता पहिल्यांदा काय संख्या जी आहे ती लिहून घेतली, 45 कितव्या घाताचे. तर घात कोणता आहे, हा चौथा, म्हणजे 45च्या चौथ्या 45च्या चौथ्या घाताचे छेदस्थानी किती आहे, 5, म्हणजेच काय, 5वे मूळ. चौथ्या घाताचे 5वे मूळ. आता दुसरा बघा, 81च्या डोक्यावर किती दिलाय, 6/7 दिलाय. 81च्या डोक्यावर किती दिलाय, 6/7. तर बघा, आता काय लिहायचे, पहिल्यांदा संख्या काय आहे, 81. ठीक आहे, संख्या लिहून घेतली आपण 81. संख्या काय लिहून घेतली आपण, 81. ठीक आहे. 81 लिहून घेतली. मग आता काय, कितव्या मुळाचा कितवा घात. तर मूळ काय आहे, हे 7, म्हणजे 81च्या
सातव्या मुळाचा 81च्या सातव्या मुळाचा कोणता घात? तर अंशस्थानी काय आहे? 6 आहे म्हणून 6वा घात. आता इथं दुसऱ्या पद्धतीने कितव्या घाताचे कितवे मूळ? तर पहिल्यांदा ही संख्या दिलेली लिहून घेतली आपण 81. घात म्हणजे काय? अंशस्थानी असलेलं. 81च्या घात काय? 6 म्हणजे 6व्या घाताचे कितवे मूळ? तर छेदस्थानी काय आहे तिथं? 7 म्हणजे 7वे मूळ. आता चौथा बघा, हे काय? पहिल्यांदा संख्या लिहिली आपण 100. मग त्याला काय मूळ काय आहे याचं? 10 आणि हे झालं हे घात म्हणजेच काय? कितव्या मुळाचा कितवा घात? तर 10व्या मुळाचा 10व्या मुळाचा कोणता घात? तर चौथा घात. आता इकडे बघा, आता इथं ही संख्या लिहिली आपण 100. मग घाताचे कितवे मूळ? तर घात काय आहे? 4. 100च्या चौथ्या घाताचे चौथ्या घाताचे मूळ कोणते? तर 10वे मूळ. आता ही 21 संख्या लिहिली. 21च्या मुळाचा म्हणजे काय? हे 7. 7व्या मुळाचा कोणता घात? हा तिसरा घात. तिसरा घात. आता इकडे बघा, 21च्या घाताचे घात म्हणजे काय आहे? 3. 21च्या 3 घात असल्यामुळे काय येईल? घन येईल. 21च्या घनाचे 7वे मूळ. आता दुसरा प्रश्न बघूया. दुसरा प्रश्न काय आहे? परिमेय घातांक रूपात व्यक्त करा. तर आता आपण दुसऱ्या प्रश्नाकडे बघूया. परिमेय घातांक रूपात व्यक्त करा. तर बघा काय म्हणते, 121च्या 5व्या घाताचे वर्गमूळ. आपण हे जे वर केलंय तेच आहे. 121च्या 5व्या घाताचे वर्गमूळ म्हणजे इथं बघा, इथंच करूया आपण. काय केलं? 121 100 काय? 121 च्या 5व्या घाताचे म्हणजे काय? घात म्हणजे काय? हा अंश झाला. वर्गमूळ म्हणजे 1/2 म्हणजे काय झालं? 121च्या डोक्यावर 5/2. हा काय असते? हा मूळ असते आणि तो हा काय असते? घात असते. ठीक आहे, हे नेहमी लक्षात ठेवा तुम्ही. म्हणजे आन्सर काय आलं? 121च्या डोक्यावर काय? 5/2. आता दुसरं बघूया, 324. आता इथं 324 लिहून घेतला आपण. च्या चौथ्या मुळाचा चौथा मूळ म्हणजे काय? छेदस्थानी काय येईल? 4. घन म्हणजे काय? 3 म्हणजे 324ला पॉवर काय येईल? 3/4 म्हणजे काय झाला? 324च्या
चौथ्या घनाचा हा 4 म्हणजे हा चौथा घनाचा हा चौथ्या मुळाचा तिसरा हा काय घन. घन म्हणजे काय असते? घन म्हणजे हे बघा आता आपण हे असं 64चं घन लिहायचं असलं त्याला काय पॉवर काय लिहितो 1/3 म्हणजेच हा त्याचा काय झाला घन झाला, घनमूळ झाला हा आणि हा त्याचा घन झाला. ठीक आहे, हा झाला घनमूळ आणि हा त्याचा काय झाला घन झाला. आता तिसरा उदाहरण बघूया. 264च्या वर्गाचे 5वे मोड. तर आपण संख्या लिहिली 264 वर्गाचे. वर्ग म्हणजे काय? त्याला पॉवर काय होईल 2. ठीक आहे, 5वे मूळ म्हणजे याला छेद 5 म्हणजे 264 ला घातांक 2/5 हे त्याचं उत्तर झालं. आता चौथं बघा, 3च्या घनमुळाचा घन. संख्या काय ही 3 याचा घनमूळ. घनमूळ म्हणजे 3. ह्या घनमुळाचं पण काय घन, हा मूळ झाला आणि हा झाला घात झाला. हा काय झाला मूळ झाला आणि हा घात. म्हणजेच 3च्या काय घनमुळाचा घन म्हणजे काय होईल हे 3 3 कॅन्सल होतील. म्हणजे काय राहिला 3 ला पॉवर 1 म्हणजेच 3. ठीक आहे, म्हणजे 3च्या घनमुळाचा काय झाला हा घन झाला. तर मित्रांनो हा व्हिडिओ आपला संपलेला आहे. तर आपण पुढे 3.3 घेऊया. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.